हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे पुंडलीकवरदे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम मनोनी आंबे श्रीमंते निजजन कल्पलते अज्ञाती माते ग्रंथ निरूपिणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता मुनी निरूपणाकरिता प्राप्त असणारा विषय ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील नवरसांचं चिंतन आपल्याला आजपासून करायचे. भारतीय संस्कृतीमध्ये काही विशिष्ट काल हे अनुष्ठानाचे काल सांगितले जातात. काही तिथींना विशेष अशा पद्धतीचं महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. त्यामध्ये नवरात्र हे एक भारतीय संस्कृतीतला अनुष्ठान काल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वच दिवस महत्त्वाचे असताना सुद्धा चातुर्मास हा साधकाच्या दृष्टीने साधना काल म्हणून सांगितला जातो. तसं ग्रहस्थाश्रमी माणसाकरता नवरात्रामध्ये विशिष्ट अशा पद्धतीची काही अनुष्ठानं आपल्याला संस्कृतीने सांगितलेली आहेत. गेल्या वर्षीही आपण नवरात्रामध्ये नवविधा भक्तीचं चिंतन केलं. यावर्षी 9 दिवसामध्ये नवरसांचा विचार करावा या दृष्टीने या विषयाची योजना आहे. ज्ञानेश्वरीमध्ये नवरसांचं चिंतन आहे. नवरसा भरवी सागरू असं ज्ञानोबराय आपल्या श्रीगुरूंना प्रार्थना करतात. 12व्या अध्यायातली ही ओवी सर्वांच्या पाठातली आहे. पण हे वर्णन करताना सुद्धा त्या श्रीगुरूंचं वर्णन करताना सुद्धा मनोनी आंबे श्रीमंते असं केलं आणि हे नवरात्राच्या दृष्टीने अत्यंत योग्य असं मला वाटतं. आणि मग ती असणारी भवानी माता, श्रीगुरु रूपी असणारी भवानी माता आणि त्या श्रीगुरूंना म्हणतात की माझ्या या साहित्यामध्ये नवरसा भरवी सागरू, नवरसी भरवी किंवा नवरसा वेगवेगळे पाठपोठा आलेले आहेत. ज्ञानशास्त्राचा विचार केला, भक्तिशास्त्राचा विचार केला तर दोन्ही शास्त्रामध्ये रसाला फार महत्त्व दिलेलं आहे. ज्ञानामध्ये सुद्धा रस हा फार महत्त्वाचा सांगितला जातो. वेदांतो हा महारसू असं ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानशास्त्रामध्ये रसाला महत्त्व आहे, भक्तिशास्त्रामध्ये रसाला महत्त्व आहे, साहित्यामध्ये रसाला महत्त्व आहे. सोपं बोलू का, माणसाच्या जीवनामध्येच रसाला महत्त्व आहे. एखादा माणूस जर कंटाळलेला असेल तर तो म्हणतो आता काय अलीकडे जीवनात रस राहिला नाही म्हणतो, नाही का? याचा अर्थ काय? रस या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचं? तसा हा विषय फार क्लिष्ट आहे. म्हणजे भरत मुनींचं जे नाट्यशास्त्र आहे त्या नाट्यशास्त्रामध्ये 6वा आणि 7वा हे 2 अध्याय रसभाग विचार अशा पद्धतीने हे 2 अध्याय आलेले आहेत. भरत मुनींचं नाट्यशास्त्र पाहण्यात आलं तर आवर्जून पहा. त्यामध्ये भरत मुनींनी 6 आणि 7 या 2 अध्यायामध्ये रस आणि भाव या 2 तत्वांचा विचार केलेला आहे. म्हणजे प्रत्येक रस आणि त्या रसाचा भाव नेमकं कोणता आहे, स्थायी भाव कोणता आहे, विभाव काय आहे, अनुभव काय आहे, व्यभिचारी भाव काय आहे, असा कितकट विषय या नवरसामध्ये आहे. पण एखादी गोष्ट अवघड आहे म्हणून ती जर आम्ही सोडून दिली तर ती पुन्हा आमच्या आयुष्यात कधीच येत नाही. म्हणून त्या अवघड गोष्टीचं चिंतन करावं म्हणून हा विचार आहे. भक्तीचा विचार तर सगळेच करतात पण जरा रसांचा विचार करावा, थोडी क्लिष्टता असेल पण थोडंसं त्या अनुषंगाने श्रवण केलं. जसं विचारसागर नावाचा ग्रंथ आम्हाला क्लिष्ट वाटतो पण कधी जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत. एकदा अभ्यासाला लागलं की विचारसागर सोपा वाटायला लागतो. वृत्ती प्रभाकराचा अभ्यास करायला लागला की तो विद्यार्थी म्हणतो हो विचारसागर फार सोपा आहे, वृत्ती प्रभाकर अवघड आहे. वृत्ती प्रभाकराचा अभ्यास झाला की तो विद्यार्थी म्हणतो वृत्ती प्रभाकर फार सोपा आहे, पंचदशी अवघड आहे. ही जशी विद्यार्थी अवस्थेमध्ये
पायऱ्या पायऱ्यांनी आपल्याला नवीन काहीतरी ग्रहण करत असताना पूर्वीची गोष्ट सोपी वाटायला लागते आणि पुढची गोष्ट अवघड वाटायला लागते. अवघड गोष्ट आपण आत्मसात केली की ती गोष्ट आम्हाला सोपी वाटायला लागते. जे आम्हाला जमत नाही ते अवघड वाटायला लागतं. तसा थोडासा नवरसांचा विचार. बऱ्याचदा नवरस म्हटलं की ती क्लिष्ट आहे असं म्हटलं जातं, पण त्याच्यातला सोप्यातला सोपा खुलासा करण्याचा आपण या 9 दिवसामध्ये प्रयत्न करू. ज्ञानामध्ये रसाला महत्व आहे, भक्तीमध्ये रसाला महत्व आहे, साहित्यामध्ये रसाला महत्व आहे, जीवनामध्ये रसाला महत्व आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो. रसाचा विचार करत असताना वाचेतून काव्य निर्माण होतं. काव्यामध्ये रस निर्माण होतो आणि त्या रसातून परतत्व स्पर्शापर्यंत पोहोचता येतं. वेदांत शास्त्रामध्ये रसो वै सहा असं श्रुती आम्हाला सांगते. रसो वै सहा, सहा म्हणजे परमात्मा. तो कसा आहे तर श्रुतीने आम्हाला तो परमात्म्याचं वर्णन केलंय की तो रसरूप आहे. रसस्वरूप अशा पद्धतीचा तो परमात्मा आहे. आणि हे बोलत असताना ज्ञानोबरांनी आपल्या सर्वांच्या ऐकण्याची ओवी सांगितली. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा आहे. रसिकत्वी परतत्व मला इथं यायचं आहे. वाचे बरवे कवित्व मान्य, जिथं जिथं वाचा आहे तिथं तिथं काव्य निर्माण झालं. कवित्वी बरवे रसिकत्व, जिथं जिथं काव्य आहे त्या काव्यामध्ये रसिकत्व म्हणजे रस निर्माण झाला. रसाशिवाय काव्य निर्माण होतच नाही. कोणतंही काव्य विचारात करायचं झालं तर काव्यप्रकाश नावाचा मम्मट भक्तांचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये फार विस्तार याचा केलेला आहे. वाचा म्हटलं की काव्य निर्माण झालं. आपण काहीतरी बोललो, याच्यातून काव्य निर्माण झालं. ते काव्य जे आहे ते काव्य कोणत्या ना कोणत्या तरी रसाने युक्त आहे. जिथं जिथं रसिकत्व आहे तिथं तिथं परतत्व स्पर्श जायचा ज्ञानोबा सांगतात. जिथं जिथं रस आहे तिथं परतत्व स्पर्श आहे. म्हणजे रस निर्माण झाला की तो परमतत्वाच्या संबंधाने आहे याचा विचार करा. इतका एक अत्यंत सखोल विचार ज्ञानोबरांनी आपल्याला 18व्या अध्यायाच्या एका अत्यंत प्रसिद्ध ओळीमध्ये आपल्या समोर मान्य. परतत्वाचा स्पर्श करून देणारा जो रस आहे, ज्या नवरसांचा विचार आज आपल्याला करायचा आहे. परतत्वाचा स्पर्श, परतत्व म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही, ब्रह्मतत्व, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म वगैरे वगैरे आपण महावाक्य सातत्याने ऐकतोय. परतत्वाचा स्पर्श करून देणारं जे रस आहे, ज्या रसांचा विचार ज्ञानोबराय आपल्या गुरु माऊलींना सांगताना नवरसा भरवी सागरू असं म्हणतात किंवा नवरसी भरवी सागरू असं म्हणतात. तो रस म्हणजे तरी नेमकं काय, नेमकं रस या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा. अभिनव गुप्ता यांनी एक रसाची व्याख्या केली. रोज एक रसाची व्याख्या सांगेल आणि मग पुढल्या रसाचा विचार मांडेल. रोज एक रसाची वेगवेगळी व्याख्या आपल्यासमोर. जसं गेल्या वर्षी आपण भक्तीची एक व्याख्या पाहत होतो आणि मग नवविधा भक्तीचा विचार पाहत होतो. अभिनव गुप्तांनी रसाची व्याख्या अशी सांगितलेली आहे. रत्यादी अवच्छिन्ना चिरेव रसाः अशी अभिनव गुप्ता रसाची व्याख्या सांगतात. रत्यादी अवच्छिन्ना चिरेव रसाः. रत्यादी अवच्छिन्न, रत्यादी या शब्दाचा अर्थ आहे रती अधिक उपाधीने अवच्छिन्न असलेलं चिदेव. चिदेव या शब्दाचा अर्थ आहे चित्त. रत्यादी या उपाधीने युक्त असलेलं चित्त. चित्त म्हणजे कोणतं चित्त? आपण जे सांगतो परमात्म्याचं वर्णन करत असताना सच्चित आनंद. परमात्मा कसा सांगितला आपण? सच्चित आनंद आहे आम्हाला असं उपनिषदांनी सांगितलं. याच्यातला जो चित्त शब्द आहे म्हणजे चैतन्य, ते जे चैतन्य आहे ना, हे चैतन्य रत्यादी या उपाधीने ज्यावेळेस अवच्छिन्न होतं त्यावेळेस त्याला जे नाव येतं ते नाव आहे रस. असं अभिनव गुप्ता रस या शब्दाची व्याख्या सांगतात. जरा किचकट वाटेल, सोपं जितकं करता येईल तेवढं करतो. ऐका आता आणखीन एकदा. चैतन्य मूळ आहे ते सगळं काय आहे? चैतन्य. व्यापक काय आहे? चैतन्य. चराचरामध्ये भरलेलं काय आहे? चैतन्य. संपूर्ण जगताला अधिष्ठान काय आहे? चैतन्य. एवढं तर आपल्याला माहित आहे. अधिष्ठान अध्यस्त संबंध आपण रज्जू सर्प शक्ती रजत स्थाणुपुरुष या दृष्टांतांनी बऱ्याचदा आपण ऐकलेला आहे. संपूर्ण जगताला अधिष्ठान आहे ते चैतन्य. ते चैतन्य एक आहे किंवा या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी. आपण ज्ञानोबरांची ओवी सांगतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, सर्वत्र चराचरामध्ये भरलेलं ते चैतन्य आहे. ते चैतन्य आहे.
तुकाराम महाराजांचा एक अभंग किंवा एक प्रमाण फार गोड आहे या संबंधाने. देवभक्त तू झालासी दोन्ही, वाढावया सुखभक्ती हे जनी. इथं तू या शब्दाचा अर्थ आहे चैतन्य. देवभक्त तू झालासी दोन्ही. तू म्हणजे नेमकं कोण? देव शब्द घ्यायचा का भक्त शब्द घ्यायचा? वेदांत शास्त्रांनी त्याचं उत्तर असं दिलेलं आहे, चराचरामध्ये भरलेलं व्यापक स्वरूपाने असलेलं जे चैतन्य आहे ना, त्या चैतन्यालाच तुकोबारा सांगतात तू देव झाला, तू भक्त झाला. म्हणजे देवही चैतन्यच आहे आणि भक्तही चैतन्यच आहे. जे सच्चित आनंद म्हणून चैतन्य सांगितलं जातं ना, जे व्यापक म्हणून चैतन्य सांगितलं जातं ना, जे अधिष्ठान रूपाने आहे असं चैतन्य सांगितलं जातं ना, ते चैतन्यच देव आहे आणि ते चैतन्यच मुक्त आहे. मग सहज एक प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे, का हो? देव सुद्धा चैतन्य म्हणून सांगताना हो, भक्त सुद्धा चैतन्य म्हणून सांगताना हो. मग अशा पद्धतीचं देव आणि भक्त अशी दोन नावं का धारण केली? देव आणि भक्त अशी नावं मात्र भिन्न झाली ना. देवाचा अधिकार आणि भक्ताचा अधिकार भिन्न झाला का नाही? भक्तांनी काय करावं? भगवंताच्या चरणावर नतमस्तक व्हावं. भगवंतांनी काय करावं? जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण. असाच देव आणि भक्ताचा संबंध आम्हाला सांगितला का नाही? मग प्रश्न असा आहे, जर चैतन्यच देव आहे, चैतन्यच भक्त आहे, तर एकाच असलेल्या चैतन्याची अशी दोन विविध रूपं आम्हाला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सांगितली जातात. ते कशा करता? तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर असं देऊन टाकलंय, वाढावया सुख भक्ती हे जनी. भक्ती सुख वाढवण्याकरिता तो देव आहे आणि हा भक्त आहे. किंवा तुकोबरांची एक प्रार्थना आपल्या ऐकण्यात घ्या, मी भक्त तू देव ऐसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. आता ते अद्वैताच्या पुढे कल्पित द्वैतातला विचार सगळा आहे, जाऊ द्या, सोडा. माझा विचार काय चाललाय आहे, ते सर्व व्यापक चैतन्य आहे आणि सर्व व्यापक असलेलं जे चैतन्य आहे, अधिष्ठान रूपाने असलेलं जे चैतन्य आहे, हे चैतन्य रत्यादी उपाधीने ज्यावेळेस अवच्छिन्न होतं, चैतन्याला ज्यावेळेस एखादी उपाधी लागली जाते, जीव नावाची संकल्पना तरी काय, ईश्वर नावाची संकल्पना तरी काय, विचारसागराच्या ग्रंथामध्ये या जीवाची संज्ञा आणि ईश्वराची संज्ञा विचारात घ्या. काय सांगितलं जातं? जीवाची संज्ञा विचारात घेत असताना बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तिघांना मिळून जीव असं म्हटलं जातं. म्हणजे बुद्धी, कुटस्थ चैतन्य आणि चिदाभास असा विचार तिथं मांडलेला आहे. चिदाभास म्हणजे चैतन्याचा आभास असं सांगितलं. मग ते चिदाभासालाच ब्रह्मज्ञान होतं. मग ते अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, आनंदावाप्ती वगैरे वगैरे 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. आपला विषय तिकडे जाण्याची आवश्यकता नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, मूळ असलेलं जे सर्वत्र असलेलं जे सर्वगत चैतन्य आहे, या चैतन्याला ज्यावेळेस रत्यादी उपाधीने ज्यावेळेस ते अवच्छिन्न होतं, म्हणजे रती हा एक भाव आहे, स्थायी भाव आहे. रती असेल, उत्साह असेल, हे जे स्थायी भाव आहेत ना, रती म्हणजे प्रेम. या प्रेमाने ज्यावेळेस हे चैतन्य अवच्छिन्न होतं, प्रेमाने ज्यावेळेस चैतन्य अवच्छिन्न होतं, मला सांगा, सर्व व्यापक असलेला परमात्मा, सगळ्या जगाचा निर्माता असलेला परमात्मा, पण त्या परमात्म्याला ज्यावेळेस रती म्हणजे प्रेमाने अवच्छिन्न केलं, प्रेम या उपाधीने तो परमात्मा ज्यावेळेस अवच्छिन्न झाला, त्यावेळेस तो परमात्मा कुठं राहू लागला? अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदाज. खरं तर अनंत ब्रह्मांड उदरी हे काय आहे? सर्व व्यापकत्व आहे परमात्म्याचं. पण प्रेम या उपाधीने तो अनंत ब्रह्मांड उदरी असलेला परमात्मा ज्यावेळेस अवच्छिन्न झाला, त्यावेळेस तो परमात्मा कुठं गेला? हरी हा बालक नंदाज. हा हरी हा बालकनंदा घरी म्हणून आला का नाही? एका विशिष्ट अशा पद्धतीचा आकार आला का नाही? एका विशिष्ट अशा पद्धतीच्या भावनेमध्ये आला का नाही? अशा पद्धतीची चैतन्याला प्रेमाची उपाधी लागल्यानंतर त्या अवच्छिन्नेने होणारं जे चैतन्य आहे त्याला रस असं म्हटलं जातं. त्या चैतन्याला, त्या चिदाला रस असं म्हटलं जातं. रस शब्दाची व्याख्या पहा, ही अभिनव गुप्ताची व्याख्या आहे. पुढे उद्या आणखीन एखादी सोपी व्याख्या निघेल, नाही असं नाही, पण आता एक व्याख्या आपल्या समोर अशी सांगतोय की असलेलं मूळ सर्वत्र असलेलं चैतन्य, त्या चैतन्याला प्रेमाने काय केलं? अवच्छिन्न केलं. चैतन्याला प्रेमाने अवच्छिन्न केलं. अवच्छिन्न केल्यानंतर, प्रेम नावाच्या उपाधीने ते चैतन्य अवच्छिन्न केल्यानंतर त्या चैतन्याच्या ठिकाणी जी भाव निर्माण होतो, जी संज्ञा निर्माण होते, त्याला रस असं म्हणा.
का? कारण अवच्छिन्न केलं, परमात्मा हा प्रेमाने अवच्छिन्न केल्याबरोबर तिथं रस निर्माण झाला ना, तो परमात्मा रसरूप झाला ना, नव्हे त्याला रस भोगायला मिळायला लागला. जर परमात्मा परमात्मा म्हणून गोकुळामध्ये आला असता तर काही नाही, त्याला कोणी विशेष विचारलं नसतं. पण परमात्मा आता गोकुळामध्ये मी देव म्हणून आलो नाही, तर तिथं कोण म्हणून आलाय? मी बाळकृष्ण नंदा घरी असं म्हणून आलाय. म्हणून आनंदल्या नरनारी, म्हणून आनंदल्या, हो बाळकृष्ण म्हणून आनंदल्या. एकदम परमात्मा व्यापक आहे, चराचरामध्ये भरलेला आहे, असा तो आलाय म्हटलं तर आनंदल्या नरनारी झालं नसतं. आनंद व्हायचा असेल तर मोठ्याने लहान व्हावं लागतं, त्याच्याशिवाय आनंद घेता येत नाही. मोठा असलेला लहान झाल्याशिवाय आनंद घेता येत नाही. म्हणजे रस हा आनंदाचं वाचक आहे ना, रस हे आनंदाचे वाचक आहे ना, हा रस आनंदाचा घोष करू हरिनामाचा. काल्यामध्ये महाराजांनी स्पष्ट सांगितलेला हा रस आनंदाचा, म्हणजे जे व्यापक असलेलं चैतन्य प्रेम नावाच्या उपाधीने अवच्छिन्न झाल्याबरोबर त्या चैतन्याला जे नाव येतं त्याचं नाव आहे ते रस. इथपर्यंत पोहोचलो. समजा याचा आणखी खुलासा करायचा असेल तर ज्ञानोबरांनी दिलेली ओवी 6व्या अध्यायाची फार महत्वाची आहे. संजयाच्या मुखात घातलेली ओवी आहे. सहजे ब्रह्मरसाचे पारण केले अर्जुनालागी नारायणी, की त्याची अवसरी पाहुणे पातलो आणली. संजय म्हणतात खरं पाहायला गेलं तर हे काय आहे? सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणी. ऐका, मी रस या शब्दाचा विचार सांगतोय. अभिनव गुप्ताची व्याख्यानी रसाची आपल्याला काय सांगितली? सर्व व्यापक असलेलं चैतन्य, या चैतन्याला प्रेम नावाच्या उपाधीने ज्यावेळेस अवच्छिन्न केलं त्यावेळेस त्या चैतन्याला जे नाव आलं ते नाव आहे रस. समजा हे नाही आपल्या लक्षात आलं तर म्हणून मी आपल्याला ज्ञानोबरांची संजयाच्या मुखातली ओवी सांगतोय. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, इथं ब्रह्मरस असा शब्द आला. पण हे ब्रह्मरसाचे पारणे, पारणे भोजन, सरळ सरळ अर्थ घ्यायचा. परगुणे वगैरे वगैरे असा वेगवेगळा अर्थ केला. पारणे या शब्दाचा अर्थ सरळ सरळ भोजन करा. ब्रह्मरसाचं भोजन ठीक आहे. कोणी केलं आणि कोणाकरता केलं? केले कुणी केलं? नारायणी. कोणाकरता? अर्जुनालागी. केले अर्जुनालागी नारायणी. ब्रह्मरसाचं भोजन आहे आणि अर्जुनाकरता ते नारायणाने केलेलं आहे. आता याच्यातल्या सगळ्याच गोष्टी, खरं तर ब्रह्मरसाचं भोजन हा शब्द आपल्याला फारसा ऐकण्यात येतं. भोजन ऐकण्यात येतं पण ब्रह्मरसाचं नाही ऐकण्यात येत. ब्रह्मरसाचं भोजन हो, आपण ब्रह्मरसाचं भोजन करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्माच पाहिजे आणि ब्रह्मरसाचं भोजन घेण्याकरिता सुद्धा अर्जुनच पाहिजे, त्याच्याशिवाय ते जमत नाही. पण अशा असणाऱ्या ब्रह्मरसाच्या भोजनामध्ये संजय म्हणतायत की आपण अगदी अचानक पद्धतीने पाहुणं आलो आणि आपल्याला ते मिळायला लागलं. घरामध्ये आपण पंचपक्वान्नाचं जेवण केलं, घरामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण केलं आणि पाहुणा आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपण म्हणतोच ना त्याला जेवण करा, आपण त्याला जेवण करा म्हणतोच, आपण त्याला काही असं उपाशी पाठवत नाही, जेवण करा म्हणतो. संजय म्हणतो अशीच परिस्थिती झाली, कारण ब्रह्मरसाचे पारणे हा शब्द आहे. ब्रह्मरस या शब्दाकडेच लक्ष द्या. ब्रह्म म्हणायचं आणि पुन्हा रस म्हणायचं. ब्रह्म म्हटलं की ते व्यापक आहे, पण व्यापक असलेला परमात्मा अर्जुनालागी झाल्यामुळे त्याला ब्रह्मरस असा शब्द आला. आलं का लक्षात? आता तरी व्यापक असलेला परमात्मा व्यापक आहे. ब्रह्म म्हटलं की सर्वम खलविदम ब्रह्म. विठ्ठल विस्तारला गेली सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल जरी तरी भरला रेता ठाव नाही वरला. जे जे भेटे भूते ते माने जे भगवंत. कितीतरी प्रमाणे लावून घ्या. व्यापक असलेलं हे चैतन्य पण प्रेमाने अवच्छिन्न झाल्याबरोबर त्याला रस हे नाव आलं, म्हणजे व्यापक असलेलं अवच्छिन्न झालं. थोडक्यात आणखी सोपं बोलू का? निर्गुणातून सगुणात आलं की रस म्हणा. बस आलं का लक्षात? बघा, निर्गुणातून सगुणात आलं की रस म्हणा ना. निर्गुणातून सगुणात आलं की सगुण म्हटलं की त्याला नाव आलं, नाव म्हटलं की त्याला रस आला. का? जिवे गोड तीन अक्षरांचा रस. आणि या रसापुढे अमृत जयास ठीक आहे पुढे स्पष्ट आम्हाला महाराजांनी सांगून टाकलं. जिवे गोड तीन अक्षरांचा रस. निर्गुणात असलेला परमात्मा सगुणात झाला की त्याला रस असा शब्द आला. म्हणजे परमात्मा संबंधानेच रस शब्द आहे, एवढंच मला इथं सांगायचं आहे. आता जो रस आहे जी अभिनव गुप्तांनी व्याख्या केली तेच ज्ञानोबरांनी आपल्याला 6व्या अध्यायाच्या संबंधाने संजयाच्या मुखातून व्यक्त केलं.
असं जे रस आहे या रसाचे 9 प्रकार आम्हाला शास्त्रांनी सांगितले. तो श्लोक असा सांगितला जातो, शृंगार वीर करुणाद्भुत हास्य भयानका बिभत्स रौद्र शांतश्च नवदा कीर्तिता रसाहा, असा श्लोक सांगितला. त्याच्यातला पहिला रस सांगितला शृंगार, दुसरा रस सांगितला वीर, तिसरा रस सांगितलेला आहे करुण, चौथा रस सांगितलेला आहे अद्भुत, पाचवा रस सांगितलेला आहे हास्य, सहावा रस सांगितलेला आहे भयानक, सातवा रस सांगितलेला आहे विवत्स, आठवा रस सांगितलेला आहे रौद्र आणि 9वा रस सांगितलेला आहे शांत. एवढ्या 9 रसांचा विचार आपल्याला करायचा आहे. याच्यातला पहिला रस सांगितलेला आहे शृंगार. आता याच्यात मी जाता जाता खुलासा करून जातो. नाट्यशास्त्रामध्ये भरत मुनींनी तसं बघायला गेलं तर 8च रस मानलेले आहेत. 8च रस मानलेले आहेत. 9व्या रसाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. कारण प्रत्येक रस म्हटलं की त्या रसाचा स्थायी भाव विचारात घ्यावा लागतो आणि त्या स्थायी भावाने त्या रसाचा विस्तार करावा लागतो. 9व्या रसाचा विस्तार मात्र ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार विस्ताराने केलेला आहे, शांत नावाच्या 9व्या रसाचा. जाऊ द्या, पहिला रसाचा प्रकार आपल्याला सांगायचा शृंगार. 9 रसाचा विचार मी कसा विचार करत आलो? भक्तीमध्ये, ज्ञानामध्ये, साहित्यामध्ये रसाला महत्व आहे. त्या रसाचा विचार करत असताना वाचे बर्वे कवित्व इथून आपण सुरुवात केली आणि परतत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा इथपर्यंत आलो. आणि असा जो रस आहे त्या रसाची व्याख्या करत असताना अभिनव गुप्तांची एक व्याख्याने आपल्याला सांगितली की व्यापक असलेलं चैतन्य प्रेमाने ज्यावेळेस अवच्छिन्न होतं त्यावेळेस त्याला रस असं नाव येतं. त्याच्याकरता संदेहाच्या मुखातली व्याख्या दिली आपल्याला, सहजे ब्रह्मरसाचे पारण. आणि हे करत असताना रसाच्या 9 प्रकारांचा विचार केला आणि विचार करत असताना पहिला जो प्रकार सांगितलेला आहे नवरसातला शृंगार, हा पहिला प्रकार आहे. आता शृंगार हा रसाचा पहिला प्रकार झाला. या शृंगार रसाचा स्थायी भाव सांगितलेला आहे रती म्हणजे प्रेम. शृंगार या रसाचा स्थायी भाव सांगितलेला आहे प्रेम. ऐका आता, शृंगार या रसाचा स्थायी भाव सांगितला प्रेम. हे प्रेम नेमकं कोणतं? स्त्री आणि पुरुषामध्ये असलेलं प्रेम, एवढाच प्रेमाचा इथं अर्थ घ्यायचा नाही. स्त्री आणि पुरुषामध्ये प्रेम आहे शृंगार रसाच्या संबंधाने 1, देव आणि भक्तामध्ये प्रेम आहे शृंगार रसाच्या संबंधाने 2, गुरु आणि शिष्याच्या मध्ये प्रेम आहे शृंगार रसाच्या संबंधाने 3. तिन्ही पद्धतीने विचार करता येतो. स्त्री आणि पुरुषामध्ये प्रेम आहे, त्याचाही विचार करण्यासारखा आहे. लौकिकामध्ये भरपूर त्याचा विचार केला जातो. भक्त आणि देवामध्ये सुद्धा शृंगार रसाच्या संबंधाने प्रेम आहे ना. मला सांगा, भक्त पूजा करायला लागला, पूजा करत असताना, भगवंताची पूजा करत असताना त्या भगवंताला शृंगार केले जातात. बरोबर आहे, पूजेमध्ये शृंगार केले जातात. म्हणजे त्याला कपडे नेसवणं असेल, फुलांचा आरास करणं असेल. तुम्ही काही काही ठिकाणी जर आवर्जून काही काही वेळेस आपण आवर्जून पाहायला जातो, देवाची पूजा आज फार चांगली बांधलेली आहे त्याला म्हणतो शृंगार केला असं म्हणतो. शृंगार केला असं ज्यावेळेस म्हणत असतो आपण, त्याच्यामध्ये भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे म्हणूनच त्याच्या ठिकाणी देवाच्या संबंधाने शृंगार रस निर्माण झाला ना. बरोबर आहे का नाही? बोला. भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं म्हणून त्याला वाटायला लागलं की देवाचा शृंगार असा करावा, देवाला अशा पद्धतीचं नटवावं, देवाला अशा पद्धतीचं सजवावं. थोडंसं दक्षिणेकडे जर तुम्ही गेला, कर्नाटक, आंध्र वगैरे या भागामध्ये जर गेला तर तिकडं पूजेला फार महत्व दिलं जातं. म्हणजे अगदी रोजच्या पूजेचा खर्च, त्या फुलांचा खर्च जवळजवळ 4-5 हजारापर्यंत केला जातो. रोज पूजेमध्ये फुलं असलीच पाहिजे आणि ती विविध प्रकारची फुलं असली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यामध्ये आकार करतात ते तिकडं. म्हणजे ह्या सगळा शृंगार केला जातो. किंवा भगवंताच्या अंगावरचे कपडे असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे. आपण उत्तरेकडे गेलो तर कृष्ण परमात्म्याला नेसवलेले कपडे आपल्याला दिसून येतील. ऋषिकेश, हरिद्वार, गोकुळ, मथुरा इकडे चला, तिकडे गेल्यानंतर भगवंताला वेगळे नेसवलेले कपडे दिसून येतात. आणि काय म्हणतात तिथं? आज चांगल्या पद्धतीचा शृंगार केलाय म्हणतात. मला बोलायचा मुद्दा काय होता? भक्तांनी देवाच्या संबंधाने अंतःकरणामधून प्रेमाने केलेला जो आहे तोही शृंगार रस आहे. स्त्रीने पुरुषाबद्दल अंतःकरणामध्ये प्रेमाने निर्माण केलेला जो आहे तोही शृंगार रस आहे. शिष्याने गुरुबद्दल आपल्या अंतःकरणातून प्रेमाने केलेली एखादी पाद्यपूजा असेल तो सुद्धा त्याच्याकडे शृंगार रस आहे. शृंगार रसाचा स्थायी भाव आहे प्रेम. आपल्याला 9 दिवसामध्ये काय ऐकायचंय? रस, रसाचं नाव आणि त्या रसाचा स्थायी भाव, या 3 गोष्टी ऐकायच्या. एवढं लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय रस कळत नाही. रस, रसाची व्याख्या 1,
रसाचा प्रकार 2 आणि जो प्रकार सांगितलाय त्याचा स्थायी भाव. शृंगार नावाचा जो रस आहे या रसाचा स्थायी भाव काय सांगितला? प्रेम. म्हणजे प्रेमाशिवाय शृंगार रस व्यक्तच होत नाही असं सांगायचंय थोडक्यात. प्रेमाशिवाय शृंगार रस निर्माण होत नाही. शृंगार रस निर्माण करायचा असेल तर त्याच्याकरता अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. त्या प्रेमाचा विस्तार भक्तिशास्त्रामध्ये भरपूर केलेला आहे. नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ एकच जर डोळ्यासमोर घेतला तर सा स्वस्मिन परमप्रेम रूपा भक्ती पहिलं सूत्र नारदांनी आम्हाला सांगितलं. या प्रेमाचा विचार करत असताना वात्सल्य प्रेम, सख्य प्रेम, कामरूपी प्रेम आणि परमप्रेम असा 4 पद्धतीने या प्रेमाचा विचार केलेला आहे. वात्सल्य प्रेम आईचं मुलाबद्दल असलेलं जे प्रेम याला वात्सल्य प्रेम म्हटलं जातं. एका मित्राचं दुसऱ्या मित्राबद्दल असलेलं प्रेम याला सख्य प्रेम म्हटलं जातं. एखाद्या स्त्रीचं एखाद्या पुरुषाबद्दल असलेलं प्रेम त्याला कामरूपी प्रेम म्हटलं जातं. आणि भक्ताचं भगवंताविषयी असलेलं प्रेम त्याला परमप्रेम म्हटलं जातं. परमप्रेम रूपा ही व्याख्या आपल्या समोर मांडली. मुद्दा माझा असा चाललाय, शृंगार रस आहे आणि या शृंगार रसाचा स्थायी भाव सांगितलेला आहे प्रेम. शृंगार रस आणि याचा स्थायी भाव सांगितला प्रेम. प्रेमाशिवाय शृंगार रस व्यक्त होत नाही असा विचार आपला चाललाय. अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न व्हावं लागेल. अंतःकरणामध्ये त्या प्रेमाचा उदय व्हावं लागेल. भगवंताला पाहिल्याबरोबर प्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमाने शृंगार रस निर्माण झाला असा भक्तिशास्त्रामध्ये भागवतामध्ये बऱ्याच गोपिकांच्या संबंधाने विचार असा सांगितला जातो. हा जो शृंगार रस आहे ना, या शृंगार रसाचे मुख्य 2 प्रकार केले. ऐका, मुख्य 2 प्रकार केले. त्याच्यातला पहिला प्रकार सांगितलेला आहे संयोग शृंगार रस आणि दुसरा प्रकार सांगितलेला आहे योग शृंगार रस. याला नावं वेगळी सुद्धा आहेत. संभोग शृंगार रस असं एक नाव आहे आणि विप्रलंब शृंगार रस असं दुसरं नाव आहे. पण आपल्याला कळेल असं, सोप्या भाषेत समजेल असं म्हणून मी आपल्याला सांगितलं संयोग शृंगार रस आणि दुसरा वियोग शृंगार रस. पहिला प्रकार सांगितला संयोग शृंगार रस. म्हणजे शृंगार रस आहे पण तो कसा? संयोग. आपण कुठपर्यंत आलो? रसाचा प्रकार शृंगार रस सांगितला. शृंगार रसाचा स्थायी भाव काय सांगितला? प्रेम. आणि त्या प्रेमाने जो शृंगार रस अभिव्यक्त होणार आहे त्या शृंगार रसाच्या प्रकाराचा विचार चाललाय. त्याच्यातला पहिला प्रकार सांगितला संयोग आणि दुसरा प्रकार सांगितला वियोग. आता जो संयोग शृंगार रस सांगितला ना, याच्याबद्दल भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात की मी माझं आणि भक्ताचं नेमकं अंतःकरणातून असलेलं प्रेम नेमकं कसं आहे. भगवान स्वतः सांगतात, अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना तो भक्तू, तोची योगी, तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिले. स्पष्ट 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात. अर्जुनाच्या भगवंताच्या मुखातली ही ओवी आहे. काय? अर्जुना तो भक्तो कसा आहे? तो भक्तू, तोची योगी 1, तोची मुक्तू 2. म्हणजे तोच योगी आहे. मी ज्याला भक्त म्हणतोय ना माझा, तो जो भक्त आहे तो सामान्य समजू नको. अर्जुना माझा भक्त तू सामान्य समजू नको. लोकांना वाटत असेल देवाचा भक्त म्हणजे काय? येड्या गवळ्याचं जे आहे ते देवाचं भक्त असं वाटत असेल. कसलं तरी फाटकं धोतर नेसलेला आहे, कसले तरी कपडे घातलेला आहे तो देवाचं भक्त असा सामान्य अर्थ सामान्य मनुष्य काढत असेल. पण तो सामान्य अर्थ काढू नको. माझा भक्त कसा असेल? भगवान सांगतात अर्जुना तो योगी आहे. योगी म्हणून जर कोण बघायचं असेल तर माझ्या भक्ताकडे पहा, तुला योगी काय असेल ते कळून जाईल. मुक्त म्हणून जर तुला कोणी बघायचं असेल, या जगातला मुक्त कसा असेल असं जर तुला बघायचं असेल तर माझ्या भक्ताकडे पहा, तो तुला मुक्त दिसेल. एवढंच नाही, तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिले. तो वल्लभा मी कांतो मी पती आहे आणि तो वल्लभा म्हणजे ती पत्नी आहे. इथपर्यंतच भगवान अर्जुन बोलतात. माझा मुद्दा चाललाय संयोग शृंगार रस. ऐका, तो वल्लभा आणि मी कांतो याच्यामध्ये संयोग आला का नाही? आणि शृंगार रसाचं बोलणं आलं का नाही? पती पत्नीतलं बोलणं म्हटलं की शृंगार रस सांगावं लागेल ना. शृंगार रसाची सगळी उदाहरणं ज्ञानोबारांनी हीच दिली आहेत. पण आपल्या अल्पवयाच्या माध्यमातून मी ती सगळी उदाहरणं आपल्या समोर मांडत नाही. ज्ञानेश्वरी आपण वाचणारी रोजची साधक मंडळी आहात. ज्ञानोबारांनी देत असताना भगवंताच्या मुखातली ही ओवी अशी सांगत असताना भगवान अर्जुनाला सांगतायत तो वल्लभा मी कांतो. वल्लभा असा शब्द आला. हा वल्लभा भगवंताचा भक्त हा वल्लभ म्हणून भगवान सांगतात. या वल्लभामध्ये
वेगवेगळे प्रकार केले. भक्तिशास्त्रामध्ये स्वकीया हरिवल्लभा, भगवंतावर प्रेम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्याला हरिवल्लभा असं भक्तिशास्त्रामध्ये भक्तिरसामृत सिंधू नावाच्या ग्रंथात वर्णन आलेलं आहे. भगवंतावर प्रेम करणाऱ्या ज्या आहेत त्याला हरिवल्लभ असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मुख्य 2 प्रकार केले, स्वकीय हरिवल्लभा आणि दुसरा परकीय हरिवल्लभा. त्याच्यातला पहिला प्रकार असा आहे स्वकीय हरिवल्लभा, म्हणजे भगवंताच्या असणाऱ्या ज्या बायका आहेत, भगवंताच्या असणाऱ्या ज्या पत्नी आहेत त्याला स्वकीय हरिवल्लभ असं म्हटलेलं आहे. आणि परकीय हरिवल्लभा म्हणजे भगवंताची पत्नी नाही पण भगवंतावर प्रेम आहे, याला परकीय हरिवल्लभा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार केले, कन्यका परिकीय हरिवल्लभा आणि परोढा परकीय हरिवल्लभा. म्हणजे जिचं लग्न झालेलं नाही पण ती भगवंतावर प्रेम करते याला कन्यका परकीया हरिवल्लभा म्हटलं. आणि जिचं लग्न झालेलं आहे तरीही ती भगवंतावर प्रेम करते हिला परोढा परकीया हरिवल्लभा असं म्हटलं जातं. माझा मुद्दा चाललाय संयोग शृंगार रस. आणि याच्याकरता ज्ञानोबांची ओळी मी आपल्याला सांगतोय, भगवंताच्या मुखातली तो वल्लभा मी काढतो. तो वल्लभा म्हटलं ना, त्या वल्लभा करता हे वल्लभाचे प्रकार सांगितले. हरिवल्लभा आपण कोणती? स्वकीया 1, परकीया 2. परकीयामध्ये कन्यका परकीया आणि परोढा परकीया. राधा ही भगवंताची वल्लभा आहे. ऐका, राधा ही भगवंताची भक्त आहे. ती कशी आहे? परोढा परकीया हरिवल्लभा भक्त आहे. राधेचं लग्न झालेलं आहे तरीही ती भगवंतावर प्रेम करते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रातली एक कथा सांगितली जाते, फार गोड कथा आहे. तर असं मला सांगायचं आहे संयोग शृंगार रस. आणि संयोग शृंगार रस, शृंगार रसाचा स्थायी भाव काय सांगितला? प्रेम. हे विसरता कामा नये. म्हणजे रती, रती या शब्दाचा अर्थ प्रेम केलेला आहे. संयोग शृंगार रस. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकदा झोपलेले होते. झोपेमध्ये काय असतंय, आपल्याकडे एक म्हण आहे, मनी वसेचे स्वप्नी दिसे आपल्याकडे म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपले आणि अचानक पद्धतीने झोपेमध्ये रात्रीच्या वेळेला एकदम राधे 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 म्हणायला लागले भगवान श्रीकृष्ण परमात्मा. जवळ रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेला बरं वाटेल का हो? भगवंताने असं रात्रीच्या वेळेला अपरात्री राधे राधे म्हटलेलं बरं वाटेल? तिने एकदम असं हलवून विचारलं, काय चाललंय, कुणाचं नाव घेता, कुठं झोपलाय, काय करताय, कळतंय का? भगवंतांनी एकदम डोळे उघडले. भगवंताच्या लक्षात आलं आपण आपल्या राजमहालामध्ये द्वारकेचे राजे म्हणून आपण इथं आहोत, जवळ रुक्मिणी आहे आणि अशा वेळेस आपण राधे राधे म्हटलेलो आहे. भगवान म्हटले ठीक आहे ठीक आहे, झालं, चुकून झालं असेल. नाही नाही, पण ज्या राधेचं नाव घेतलं ती राधा कोण आहे नेमकं? काय त्या राधेचा अधिकार आहे? आणि एवढ्या 16,108 बायका असताना सुद्धा तुम्ही राधे 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 असं म्हणता. नेमकं ती आम्ही तुमच्या वल्लभा आहोत. कोणत्या वल्लभा आहोत? स्वकीया हरिवल्लभा. भगवंताच्या जेवढ्या बायका आहेत त्या सगळ्या भगवंताच्या स्वकीया हरिवल्लभा असं सांगितलंय भक्तिशास्त्रकारांनी. पण तुम्ही जिचं नाव घेता ती राधा नेमकं कोण आहे, काय तिचा अधिकार आहे? भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, तुला तिचा अधिकार सांगतो. सकाळी उठल्याबरोबर दोघंही त्या यमुनेच्या काठावर गेले. राधा सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन, कृष्ण कृष्ण भजनामध्ये तल्लीन होऊन त्या यमुनेच्या काठावर इकडं तिकडे फिरत होती. नेमकं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता दोघंही त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये आले आणि भगवंतांनी मोठ्याने हाक मारली. राधे म्हटल्याबरोबर राधेने भगवंताला पाहिल्याबरोबर राधा धावत भगवंताकडे निघाली. भगवान राधेकडे धावत निघाले. दोघं एकमेकाच्या जवळ आले, कडकडून मिठी मारली. रुक्मिणीने विचारलं, दाखवतात म्हणजे काय, हे दाखवायला आणलं का मला इथं? रुक्मिणीने विचारलं, काय, मी काय विचारलं तुम्हाला, या राधेचा अधिकार काय आणि तुम्ही मला काय सांगायला लागलाय? संयोग शृंगार नाही का, काय तुम्ही करायला लागलाय? तुम्ही राधेचा अधिकार काय? भगवंतांनी सांगितलं ते दाखवायलाच तुला घेऊन आलो. भगवंतांनी राधेकडे पाहिलं, रुक्मिणीकडे पाहिलं आणि त्या यमुनेच्या काठावर इकडल्या कडेवर तिकडल्या कडेवर एक दोरी बांधली आणि भगवंतांनी रुक्मिणीच्या हातामध्ये पाण्याने भरलेला घडा दिला आणि सांगितलं, रुक्मिणी हा पाण्याने भरलेला घडा इकडून तिकडे घेऊन जायचा, या दोरीवरनं चालत जायचं. रुक्मिणीने सांगितलं, काय अवघड आहे, 4 पावसाळे मी जास्त पाहिलेले आहेत त्यामुळे मला चांगलं माहित आहे. तो पाण्याने भरलेला घडा घेतला आणि दोरीवरून इकडून तिकडे जात असताना नेमकं मध्यभागी आल्याबरोबर काय झालं, सहज रुक्मिणी खाली बघायला लागल्याबरोबर ते सगळं पाणी दिसलं. डोळे फिरायला लागले आणि डोळे फिरताना एकदम पाण्याच्या घड्यासहित रुक्मिणी खाली पडली, बाहेर आली. आल्याबरोबर रुक्मिणीच्या लक्षात आलं की आपल्याला वाटलं होतं आपण इकडून तिकडे जाऊ शकू, पण आपल्याला काही जाता आलं नाही. आपण थोडंसं आपलं हसं झालं. रुक्मिणीने भगवंताला विचारलं, भगवंता कृष्णा प्रभू, हीच परीक्षा तुम्ही राधेची घेऊन दाखवा बरं. म्हटले मी त्याच्याकरताच तुला इथे घेऊन आलोय. म्हटले घेऊन दाखवा.
भगवंतांनी पाण्याने भरलेला घडा राधेच्या डोक्यावर दिला आणि सांगितलं, राधे मी पाण्याने भरून दिलेला हा घडा तू इकडून तिकडे घेऊन जायचा, या नदीच्या काठावरनं तिकडे घेऊन जायचा, या दोरीवरून चालत जायचं. राधेने सांगितलं, हो कृष्णा. तो पाण्याने भरलेला घडा घेतला, इकडल्या कडेवरनं तिकडे गेली. तेवढंच नाही, तिकडून पुन्हा माघारी आली. आल्याबरोबर रुक्मिणीला मोठं आश्चर्य वाटायला लागलं. हिच्यापेक्षा मला जास्त माहिती असताना सुद्धा माझ्याकडून मात्र गफलत झाली. हिला काही घाबरं वाटलं नाही का? म्हणून रुक्मिणीने राधेला विचारलं, राधे तुला काही भीती वाटली नाही? एवढं अथांग पाणी त्या यमुनेचं पाहून तुला काही भीती वाटली नाही का? तुला काही तोल गेला नाही का? डोळे फिरले नाहीत का तुला? कसं काय तू पाण्याचा घडा भरलेला इकडून तिकडे घेऊन गेली आणि तिकडून माघारी घेऊन आली इकडं? राधेने दिलेलं उत्तर फार. राधेने सांगितलं, आईसाहेब मी पाण्याने भरलेला घडा इकडून तिकडे घेऊन गेले नाही. पाण्याने भरून दिलेला कृष्णाने जो घडा आहे तो घडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून इकडे घेऊन आला. याच्यामध्ये असलेलं जे प्रेम आहे, भगवंताविषयी असलेलं जे निरतिशय प्रेम आहे, त्यालाच भगवान म्हणतात तो वल्लभा मी कांतो. त्याच्याशिवाय हे घडत नाही. तोच योगी असेल, तोच मुक्त असेल, नव्हे तो वल्लभा मी कांतो. इथपर्यंतच भगवान अर्जुनाला बोलतात. याला संयोग शृंगार रस म्हणा. रसामधला शृंगार रसाचा प्रकार सांगितला. शृंगार रसामध्ये स्थायी भाव सांगितला. शृंगार रसाचा काय? प्रेम. आणि त्या शृंगार रसाचे प्रकार पाहत असताना पहिला प्रकार आपण पाहिला संयोग शृंगार रस. एक. चला दुसरा प्रकार पहा आता, वियोग शृंगार रस. वियोग शृंगार रसाचा विचार करत असताना शृंगार रस, पण काय सांगतात? वियोग शृंगार रस. या वियोगामध्ये विचार मांडत असताना स्वभावज वियोग आणि कर्मज वियोग असे दोन मुख्य प्रकार या वियोगाचे केलेले आहेत. म्हणजे भगवंताची भेट होणं आणि झालेली भेट पुन्हा बाजूला होणं. भगवंताची भेट होणं याला संयोग म्हटलं जातं आणि झालेली भेट पुन्हा तिथून बाजूला होणं याला वियोग म्हटलं जातं. गंमत अशी आहे, भगवंताच्या भेटीमध्ये ही शृंगार रस आहे आणि झालेली भेट पुन्हा बाजूला होणं याच्यातही शृंगार रस आहे असं सांगितलंय. भेटीत शृंगार रस म्हणणं ठीक आहे, पण भेट झालेली पुन्हा बाजूला होणं याच्यामध्ये शृंगार रस कसा काय असू शकतो? ऐका, तेवढाच मुद्दा चिंतनाचा आहे इथं. आता भेटीमध्ये शृंगार रस कसं आहे? राधेचं आणि कृष्णाचं उदाहरण आपण ऐकलं, संयोग शृंगार रस म्हणून. झालेली भेट बाजूला होणं याला वियोग शृंगार रस असं म्हटलं जातं. पण वियोगामध्ये शृंगार रस कसं काय शक्य? आपल्याला भागवतातला त्या गोपिकांच्या संबंधाने विचार माहित आहे किंवा तुम्ही ते भक्तिशास्त्राचं चिंतनही ऐकलेलं असेल. परमात्मा भेटावा म्हणून केलेली तळमळ त्याला पूर्वराग म्हटलं जातं. परमात्मा भेटणं त्याला मिलन म्हटलं जातं आणि भेटलेला परमात्मा बाजूला होणं याला विरह म्हटलं जातं. त्याच्यात पुन्हा प्रकार आहेत, वर्तमान विरह, भूत विरह, भावी विरह वगैरे वगैरे. जाऊ द्या, त्याचाही विस्तार करायची आवश्यकता नाही. मुद्दा असा चाललाय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आणि गोपिकांची भेट झाली, मान्य. वंशी ध्वनी कानावर पडला, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडता माझे कानी, सगळं झालं. सगळ्या गोपिका धावत धावत भगवंताकडे आल्या. त्याच्यातही वर्णन असं केलंय की ध्वनी कानावर पडल्यानंतर ज्या काही काम करत असतील ती सगळी कामं जागेवर सोडून धावत आल्या म्हणून सांगितलंय. त्याच्यात आणखीन काही असं वर्णन केलंय, काही गोपिका शृंगार करत होत्या, ती कानावर ध्वनी पडल्याबरोबर धावत निघाल्या. निघत असताना एकदम कुंकू लावलं. कुंकू का लावलं कपाळाला? भागवतकारांनी त्याचं वर्णन असं केलंय की सौभाग्यवतीचं हे लक्षण आहे म्हणून कुंकू लावत नाही. त्या गोपिका म्हणतात सौभाग्यवतीचं लक्षण आहे म्हणून आम्ही कुंकू लावत नाही. बिगर कुंकुवाचं कपाळ कृष्ण परमात्म्याला आवडत नाही म्हणून कुंकू लावायला लागलो म्हटले. इतका भाव काढलेला आहे त्याचा. या भगवंताच्या मिलनाकरता सगळ्या गोपिका धावत गेल्या, भगवंताच्या जवळ आल्या आणि भगवंताची भेट झाली. सगळं खरंय. झालं काय त्याच्यामध्ये? प्रत्येक गोपिकेच्या बरोबर कृष्ण, एक एक गोपी एक एक कृष्ण. रासक्रीडेचा प्रसंग तुम्ही भागवतातला वाचून घ्या. आणि मग अशा प्रसंगामध्ये प्रत्येक गोपिकेच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला आणि अहंकार निर्माण झाल्याबरोबर भगवान म्हणतात मला सगळं चालतं, फक्त अहंकार चालत नाही. भगवान परमात्मा लगेच अंतर्धान पावले. त्याचं वर्णन असं तुकाराम महाराजांनी केलंय, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला.
हा, कानया रे जग घेतली ही जर विरहली तुकोबांची विचारात घेतली तर तुका म्हणे पाहिले मागे, काय केलं फक्त पाहिले मागे, एवढ्या वेगळी अंतरला सहज माग पाहिलं. याचा अर्थ वेगवेगळे सांगितले. माग पाहिलं याचा अर्थ आहे अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला, सूक्ष्म अहंकार निर्माण झाला. अहंकार तरी काही फार मोठा निर्माण झाला होता का? काहीच नाही. त्या गोपिकेला वाटत होतं की कृष्ण माझ्याबरोबर आहे, एवढाच अहंकार निर्माण झाला. आणि तेवढ्या अहंकारामध्ये भगवान परमात्मा तिथून बाजूला झाले आणि मग मात्र पुसावेसी ह्याची वाटे जे जे भेटे तयाची अशी अवस्था झाली. वियोग झाला ना. हो. त्याच्यात वर्णन असं केलंय शुकाचार्यांनी की त्या गोपिका वियोगामध्ये अशा तल्लीन झालेल्या होत्या. नव्हे नव्हे त्या गोपिकामध्येच कुणीतरी कृष्ण व्हायचं, त्या गोपिकेमध्येच कुणीतरी राधा व्हायचं, त्या गोपिकेमध्येच कुणीतरी चंद्रावली व्हायचं, कुणीतरी काहीतरी व्हायचं, त्या गोपिकेमध्येच कुणीतरी यशोदा व्हायचं, त्या गोपिकेमध्येच कुणीतरी नंद व्हायचं, त्या गोपिकेमध्येच कुणीतरी वसुदेव व्हायचं, त्या गोपिकेमध्येच कुणीतरी देवकी व्हायचं. असा विविध शृंगार त्या गोपिकांचा विरहामध्ये चालू झाला. यालाच म्हणायचं वियोग शृंगार. मला हे सांगायचं आहे. खरं तर विरहामध्ये असलेलं जे प्रेम आहे, संयोगापेक्षा सुद्धा विरहातल्या प्रेमाला भक्तिशास्त्रांनी जास्त महत्व दिलेलं आहे, जास्त महत्व दिलेलं आहे. भगवंताच्या भेटीपेक्षा सुद्धा भेट झालेली भगवंताची बाजूला होणं याला जास्त महत्व दिलं. का? कारण भगवंताच्या भेटीमध्ये भजन थांबतं आणि भगवंताच्या भेटीतून पुन्हा बाजूला झाल्यानंतर पुन्हा भजन सुरू होतं. भेटावा याच्याकरता सुरू होतं का नाही. पुसावेसी हे जी वाटे कधी घडतं? भेटलेला देव आपल्यापासून बाजूला गेल्यानंतर घडतं. किंवा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचून केशवा अनुनावडे जीवी अनुसरले अजूनी का नये वेगी आणावा तो सये प्राणू माझा. हे कधी घडतं? भेटलेला भगवान परमात्मा आपल्यापासून बाजूला झाल्यानंतर घडतं आणि मग त्याच्यामध्ये जे निर्माण झालेलं प्रेम आहे याला भक्तिशास्त्रकारांनी ज्ञानशास्त्रकारांनी याच्यामध्ये असलेलं जे प्रेम आहे या प्रेमाला जी शृंगार रस आहे ना त्याला वियोग शृंगार रस असं म्हटलेलं आहे. मी रस सांगितला. रसामधला दोन प्रकाराचा विचार करत होतो आपण. एक संयोग रस शृंगार रस आणि वियोग शृंगार रस. शृंगार रसाचा स्थायी भाव काय सांगितला? प्रेम. शृंगार रसाचा स्थायी भाव प्रेम सांगितलेला आहे. ज्ञानोबारायांनी शृंगार रसाची उदाहरणं अनेक सांगितलेली आहेत, अनेक उदाहरणं दिलेली आहेत. एक उदाहरणादाखल माहिती करता किंवा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये कुठं कुठं शृंगार रस वापरला हे कळण्याकरता फक्त एक दोन उदाहरणांचा विचार मांडतो. पहिल्याच अध्यायातला प्रसंग आहे. भगवान शिवशंकर आणि पार्वतीच्या संवादाचा प्रसंग आहे. पार्वतीने ज्यावेळेस हे गीता तत्व कसं आहे हे विचारलं त्यावेळेस तेच हरू म्हणे नेनेजी देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. ही भगवान शंकराच्या मुखातली ही ओवी हे वर्णन काय आहे मला सांगा. हे वर्णन काय आहे? शृंगार रसातलंच आहे ना. का? तैसे हे नित्य नूतन असं सांगितलं. जैसे का स्वरूप तुझे. भगवान शंकर पार्वतीला म्हणतायत देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. जैसे का स्वरूप तुझे म्हणण्यामध्ये शृंगार रस आला. बरोबर आहे का नाही? जैसे का स्वरूप तुझे. नवऱ्याने बायकोचं वर्णन करलं हे शृंगार रसाशिवाय जमतंय काय? जसं लग्न झालं त्यालाच माहिती आहे. नवऱ्याने बायकोचं वर्णन करणं, शंकर परमात्मा पार्वतीचं वर्णन करतायत आणि वर्णन कसं करतायत? जैसे का स्वरूप तुझे हे म्हणत असताना तुझं स्वरूप जसं रोज नूतन आम्हाला वाटायला लागतं, तुझं स्वरूप जसं रोज नूतन अशा पद्धतीचं वाटायला लागतं तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. म्हणजे शृंगार रस इथं सांगितला. गीतेची महती वर्णन करण्याकरता ज्ञानोबारायांनी शृंगार रसाचा विचार इथं मांडला. एक विचार करा. दुसरा विचार आणखीन एक असा करण्यासारखा आहे. व्यभिचारी वृत्ती सांगताना सुद्धा ज्ञानोबारायांनी शृंगार रसाचा विचार केलेला आहे. व्यभिचारी भक्ती म्हणजे कोणती? आज हा देव तो उद्या तो देव. बाकीचे कीर्तनकार नेहमी सांगतात बघा की सोमवारी याच्याकडे गेला मंगळवारी त्याच्याकडे गेला वगैरे वगैरे काय असेल ते असेल. हे सगळं म्हणजे सोमवारी एक भक्त आपण भक्ती करायला लागलो, मंगळवारी एक भक्ती करायला लागलो. आता विविध रोज देव बदलणारा म्हणजे पक्षच बदलतात अशातला भाग नाही. रोज देव बदलणारी जी काही माणसं असतात ना अशाबद्दल बोलत असताना ज्ञानोबारायांनी एक ओवी अशी देऊन टाकली. आईचा अखंड भजन करी उगा नो हे क्षणभरी
अवैधेन गावद्वारी अहेव जैसी, अहेव जैसी असा शब्द तिथं ज्ञानोबारांनी मांडला. गावद्वारी अहेव जैसी असा शब्द वापरला म्हणजे एक शृंगार रसातला हा विचार आहे. मला त्याचा खुलासा जास्त करायची गरज वाटत नाही. की अहेव जैसी त्या स्त्रीला वाटत असतं मी सौभाग्यवती आहे, वेगवेगळ्या स्त्री पुरुषाशी संबंध ठेवणारी ती स्त्री, पण अहेव जैसी असं वाटतं. कसं? जसं रोज वेगवेगळा देव बदलणाऱ्याला वाटतं मी भक्त आहे, हे सांगण्याकरता ज्ञानोबारांनी शृंगार रसातून हे उदाहरण दिलं. गीता तत्वाचा विचार शृंगार रसातून केला, व्यभिचारी भक्तीचा विचार शृंगार रसातून केला. एवढंच नाही, प्रत्येक माणसाला पदाची अपेक्षा असते. प्रत्येकाला वाटत असतं काही ना काहीतरी पद मिळावं. अहो ऐहिक पदांचा विचार सोडा, पारलौकिक पदांची सुद्धा अपेक्षा आहेच ना. ऐहिक पद तर सोडा, रोज प्रत्येकाला. आता तर अशी गंमत झाली यावेळेस तर प्रत्येकाला वाटायला लागलं मलाच आमदार व्हायचंय, नाही का? तुम्ही प्रत्येक पेपर जर वाचत असेल तर बघा, प्रत्येक तालुक्यातून 40, 50, 60 अर्ज विक्री झालेली आहे. म्हणजे जर इतके आमदार एका तालुक्याला व्हावं असं वाटत असेल तर प्रत्येकाला पदाची अपेक्षा निर्माण झाली का नाही? पदाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. ऐहिक पदांचा सोडा, पारलौकिक पदाचा जरी विचार केला तर तुकोबारासारखे महात्मे म्हणू शकतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. या पदांबद्दल विचार करत असताना सुद्धा ज्ञानोबारांनी एक वर्णन असं केलंय, मग तया पुण्याची पाऊटी तरे. ठीक आहे, जोपर्यंत पुण्य आहे सवेच इंद्रपणाची उटी उतरे. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत इंद्र चंद्र ब्रह्म सूर्य ही पद आहेत. पण एकदा पुण्य संपलं की मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हा ज्ञानोबारांना सांगायचा सिद्धांत. पण याच्याकरता शृंगार रसातून ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. जैसा वेश्या भोगी कवडावेचे. ज्ञानोबारांनी दृष्टांत, जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपू नये तियेचे तैसे लाजीरवणी क्षितिजांचे काय सांगू. ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायामध्ये आम्हाला हा दृष्टांत देतात का नाही? हे शृंगार रसातलंच वर्णन आहे का नाही? जैसा वेश्या भोगी कवडावेचे हा विचार केला तर शृंगार रसातलाच विचार आला का नाही? म्हणजे पदांची नश्वरता सांगण्याकरता सुद्धा शृंगार रसाचा विचार ज्ञानोबारांनी मांडला. गीता तत्वाचं नित्यनूतनता सांगण्याकरता सुद्धा शृंगार रसाचा विचार ज्ञानोबारांनी मांडला. एवढंच नाही, व्यभिचारी भक्तीचा विचार मांडण्याकरता सुद्धा शृंगार रसाचा विचार ज्ञानोबारांनी मांडला. त्याच्या पुढे जरा थोडासा विचार करायचा झाला तर दैवी संपत्तीने युक्त असलेला जो पुरुष आहे, सद्गुणाने युक्त असलेला जो पुरुष आहे, अशा पुरुषाच्याच गळ्यामध्ये मुक्ती माळ घालते हे सांगण्याकरता सुद्धा ज्ञानोबारांनी सांगतात की गुणकुसुमांची माळा हे घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाच्या गळा व्यवस्थित असे असा ज्ञानोबारांनी विचार मांडला. म्हणजे सद्गुण युक्त असलेला पुरुष जो असेल, दैवी संपत्तीने, आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्तीचा विचार 16व्या अध्यायामध्ये फार विस्ताराने. दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले आणि आसुरी संपत्तीचे फक्त 6 दोष सांगितले. त्याच्यातही फरक फार विस्ताराने केला की हे 6 का सांगितले आणि हे 26 का सांगितले. पण अशा 26 सद्गुणांनी युक्त असलेला जो सत्पुरुष आहे त्याच्याकडे मुक्ती स्वतःहून जाते आणि त्याच्या गळ्यामध्ये माळ घालते. मुक्ती सद्गुणांकडे येते हे सांगण्याकरता ज्ञानोबारांनी शृंगार रसातलं वर्णन असं केलंय की गुणकुसुमांची माळा हे घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाच्या गळा व्यवस्थित असे हे ज्ञानोबारांनी त्याच्याकरता शृंगार रसातलं वर्णन केलं. म्हणजे व्यभिचारी भक्ती व्यक्त करण्याकरता शृंगार रसाचा विचार करतात, पदांची नश्वरता दाखवण्याकरता शृंगार रसाचा विचार करतात, त्याचबरोबर गीतेचं नित्यनूतनता सांगण्याकरता शृंगार रसाचा विचार करतात. एवढंच नाही तर दैवी संपत्तीने युक्त असलेल्या पुरुषाकडे मुक्ती नावाची ही मुक्ती त्यालाच माळ घालते हा विचार मांडण्याकरता सुद्धा शृंगार रसाचा विचार ज्ञानोबारांनी सांगतात. रस या शब्दाची व्याख्या आपण अशी केली, व्यापक असलेलं चैतन्य प्रेमाने अवच्छिन्न झाल्याबरोबर जे नाव येतं त्याला काय म्हटलं जातं? रस. या रसाचा विचार करत असताना या रसाचा प्रकाराचा विचार केला नवरस, शृंगार रस सांगितला, या शृंगार रसाचा स्थायी भाव सांगितला प्रेम, या शृंगार रसाचे प्रकार 2 सांगितले, एक संयोग शृंगार रस आणि दुसरा वियोग शृंगार रस. या संयोग आणि वियोग शृंगार रसाचा विचार करून मग शेवटी ज्ञानोबारांनी शृंगार रस या ज्ञानेश्वरीमध्ये कुठं कुठं मांडला याचा 3-4 पद्धतीने उदाहरणादाखल आपण विचार केला. रसांचा विचार करत असताना एक व्याख्या आपण पाहिली, पण भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये आणखीन एक व्याख्या फार गमतीची आलेली आहे, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्या रसाची व्याख्या करत असताना त्यांनी विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगापासून रस निर्माण होतो असा विचार मांडलेला आहे.
म्हणजे रसाची एक व्याख्या आपण अभिनव गुप्तांची पाहून आलो. आता दुसरी व्याख्या आपल्याला अशी पाहिजे आहे, विभाव अनुभव आणि व्यभिचार भाव आणि युक्तामध्ये संयोगामध्ये रसाची निर्मिती होते. म्हणजे प्रत्येक रसाचा विचार करत असताना आपल्याला शृंगार रसातला विभाव आज पाहता आला नाही, अनुभव पाहता आला नाही, व्यभिचारी भाव पाहता आला नाही. कोणताही रस विचार करत असताना त्या रसाचा स्थायी भाव बघायचा आहे आपल्याला, त्या रसाचा विभाव बघायचा आहे, त्या रसाचा अनुभव बघायचा आहे आणि त्या रसाचा व्यभिचारी भाव बघायचा आहे. एवढ्या 4 भावांचं चिंतन आणि त्या रसाचा विस्तार झाला की रस नेमकं काय आहे ते आपल्या लक्षात येतं. या रसांचा विचार तुकोबारांनी कितीतरी अभंगामध्ये आपल्याला विचार मांडलेला आहे. रसना येरा रसा विते घेता घोटी अधिक हे अनिका रसे मरण गाठी येणे तुटी संसारे. हा रस शब्दामध्ये हे सगळं चिंतन आपल्याला बसवता येतं. याच्याकरता हा रस शब्दाचा विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्यातला शृंगार रस आज आपला संपला. पुढचा जो रस आहे तो वीर रस आहे. त्या वीर रसाचा विचार करताना रस शब्दाची व्याख्या वेगळी आपण पाहिजे उद्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्या वीर रसाचा स्थायी भाव बघायचा, त्या वीर रसाचा विभाव बघायचा, त्या वीर रसाचा अनुभव बघायचा, त्या वीर रसाचा व्यभिचार भाव बघायचा आणि त्या वीर रसाचे प्रकार. आणि ज्ञानेश्वरीमध्ये वीररस कुठं कुठं आला एवढं बघितलं की वीररसाचं चिंतन होईल. अशा पद्धतीची चिंतनाची प्रक्रिया रोजची राहील. आपण वीररसाचं चिंतन उद्या 5:15 वाजता करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम.